मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ऑफिसमधून बाहेर निघालेली असते आणि ती खूप रडत असते, कारण तिला सतत अर्जुनचं बोलणं आठवत असतं. अशा प्रकारे अर्जुन माझ्याबरोबर खोटं बोलला आहे की मधुभाऊंच्या सुटकेसाठी मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. आत्ताची सिच्युएशन पाहिली तर मी त्यांच्या तोंडून स्वतः ऐकलंय की मी मधुभाऊंची केस लांबवतोय. खरं तर सायलीचा हा गैरसमज झालेला असतो, पण आता ती खूप रडत असते. तिला मागचे सर्व क्षण आठवत असतात की कशा प्रकारे अर्जुनने मला खूप मोठे मोठे प्रॉमिस दिले होते. काहीही झालं तरी मधुभाऊंना मी सोडवणारच. परंतु या प्रॉमिसचं आत्ता काय झालं हे सगळं काही सायलीला आठवतं. त्याचबरोबर तिला सकाळचं देखील अर्जुनचं बोलणं आठवतं. एखाद्या गरीब व्यक्तीला जर आपल्या बायकोबरोबर खोटं बोलायचं असेल तर ते पाप नाही ठरत ना, गुन्हा नाही ठरत ना. त्यावरती सायलीने जे काही उत्तर दिलेलं असतं ते सगळं काही तिला आठवतं आणि रडत रडत बिचारी पूर्णपणे कोलमडून जाते. कारण मधुभाऊंची केस लांबवणं हे सरांच्या डोक्यात कुठून आलं हाच विचार ती सतत करत असताना लगेच ती पुढे जायला निघते. दुसरीकडे अर्जुन एकदम टेन्शनमध्ये असतो. त्याने चैतन्याला आपला निर्णय सांगितलेला असतो की मी मधुभाऊंची केस लांबवू शकत नाही. मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन हे बघ, मला तुझ्या निर्णयाचा पूर्णपणे रिस्पेक्ट आहे. तू जे करतोस ना तेही बरोबर आहे, परंतु तुमच्या नात्याची सुरुवातच खोट्यापासून झाली आहे आणि तू साधारणतः 1 वर्ष झाले घरच्यांची फसवणूक करतोस. मग तू आत्ता हे सगळं का करतोय? अर्जुन म्हणतो, चैतन्य, माझ्या मनात तो गिल्ट आहेच, परंतु मला आता तो गिल्ट अजिबात वाढवायचा नाहीये. कारण तेव्हाची सिच्युएशन खरंच खूप वेगळी होती. तेव्हा माझ्या आणि मिसेस सायलींमध्ये फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होतं आणि मी जे काही खोटं बोलत होतो ना ते फक्त एका कॉन्ट्रॅक्टसाठी होतं. तू आत्ताची सिच्युएशन पाहता माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, म्हणून मी त्यांच्या बाबतीत अजिबात खोटेपणा करू शकत नाही. तेही त्यांच्या बाबांबद्दल, त्यांच्या पित्याबद्दल मी अजिबात असं खोटं नाटं काहीही सांगू शकत नाही. हे कधीच शक्य नाही चैतन्य, असं म्हणून अर्जुन ठामपणे आपला निर्णय सांगतो. तेव्हा चैतन्य विचारतो, सायली वहिनी तुझ्या आयुष्यातून जाण्याची मग तू रिस्क घेणार आहे का? आता चैतन्य शेरो शायरी करतो, त्यामुळेच आता अर्जुन ते ऐकून घेतो आणि म्हणतो, इनफ. असं शेरो शायरी केल्यामुळे जा डिसिजन अजिबात चेंज होणार नाहीये, समजलं? अरे उद्या जर मिसेस सायलींना समजलं ना माझ्याकडे मधुभाऊंना सोडवण्या इतके पुरावे होते, परंतु मी ते कोर्टात दाखवले नाही तर काय होईल चैतन्य? याचा विचार केला आहेस का तू? मग त्या माझ्यावर प्रेम करायचं सोडाच, परंतु रिस्पेक्ट सुद्धा करणार नाही. माझ्यामुळे त्या खूप हर्ट होतील आणि मी त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख पाहू शकत नाही, असं अर्जुन अगदी इमोशनल होत म्हणतो. त्यावेळी आता चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो. पुढे आता तो म्हणतो, मी जर स्वतः असं काही केलं तर एक वकील म्हणून मी स्वतःचाच रिस्पेक्ट करू शकत नाही. एक वकील म्हणून, एक माणूस म्हणून ते माझं फेलियर ठरेल आणि ते अजिबात मला करायचं नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे अर्जुन, अरे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे आणि ते मला पटतंय, पण माझं एकदा ऐकून तरी घे. पुढे आता चैतन्य सारखा म्हणतो की हे बघ, माझं तू ऐक, कारण थोडासा जरी वेळ तू वाढवून घेतला ना तर तुला आणि सायलीला थोडा वेळ मिळेल आणि त्या वेळामध्ये तुला नक्की काय करायचंय ना याचा विचार सुद्धा करता येईल. तुम्हा दोघांनाही थोडा वेळ मिळेल. शेवटी आपण मधुभाऊंना सोडवणारच आहोत. तू सायली वहिनी बरोबर अजिबात काही खोटं नाटं बोलत नाहीये. तू फक्त थोड्या काळासाठी सत्य लपवून ठेवतो एवढंच, असं म्हणून चैतन्य त्याला समजावू लागतो. दुसरीकडे सायली आता रस्त्यावरून चाललेली असते. त्याच वेळी आता तिला अर्जुनचं सारखं सारखं बोलणं आठवतं की मी मधुभाऊंची केस लांबवतोय. पुढे आता सायली चालत असताना मनात विचार करत असते की सर एवढी मोठी माझी फसवणूक कशी करू शकतात, कारण मी त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करतीये आणि ते एवढी मोठी फसवणूक करतायत हे मला अजिबात पटत नाहीये. मला कुणाकडूनही किंचित त्रास जरी झाला ना तरी आधारासाठी मी त्यांच्याकडे वळायला लागले होते.
पण आता त्यांनीच विश्वासघात केल्यानंतर मी तरी जाऊ कुठे, असा प्रश्न तिच्या मनात सारखा येत असतो. सायली ही तिच्याच विश्वात चाललेली असते, म्हणजे ती सारखा सारखा अर्जुनचाच विचार करत चाललेली असते. मागून आता एक बाईकवाला येतो आणि तिला हॉर्न वाजवत असतो की बाजूला हो, परंतु सायलीचं आता लक्षच नसतं. त्यामुळे सायली आता अजिबात पटकन बाजूला होत नाही. मग आता तो माणूस तेथे येतो आणि पटकन ब्रेक मारतो, पण सायलीला वाचवण्याच्या नादात तो स्वतःच पटकन गाडी घेऊन खाली पडतो. पण आता सायली प्रचंड घाबरते, तिला काही सुचत नाही. आजूबाजूचे लोक आता तेथे येतात आणि विचारतात जास्त लागलं तर नाही ना. तेव्हा तो माणूस आता उठतो आणि सायलीवर ओरडतो, ओ बाई, तुम्हाला माझ्या गाडीच्या खालीच मरायचंय का? तुम्हाला काही कळत नाही का? असं म्हणून तो आता खूपच चिडतो. त्याचवेळी सायली म्हणते, सॉरी हा दादा, अहो सॉरी, माझं ना लक्षच नव्हतं. तुम्हाला जास्त लागलंय का? तेव्हा आता विचारायची नाटकं करू नका, असं म्हणून तो माणूस आता तेथून निघून जातो. त्याचवेळी आता सायली म्हणते, बापरे, माझ्याकडून असं व्हायला नको होतं. मी उगीच विचारात गुंतले आणि हे काय होऊन बसलं, असं म्हणून ती आता स्वतःशीच बोलत असते. तर ती पुन्हा अर्जुनचा विचार करू लागते आणि मनात म्हणत असते की यांना नक्की काय झालं असेल, असं का वागत असतील अर्जुन सर, माझ्याबरोबर एवढा खोटेपणा का करत असतील, याचाच ती विचार करते आणि रडत असते. तर दुसरीकडे आता प्रिया ही बाहेर येते, तर नागराज मस्त तेथे कॉफी पीत बसलेला असतो. प्रिया ते पाहते आणि विचारते, काय इथे तुम्ही मस्त कामाच्या वेळी कॉफी पीत बसलात, काही वाटतं की नाही? तेव्हा एवढं काय काम काढलंस तू माझ्याकडे, असं नागराज विचारतो. त्यावेळी प्रिया वैतागते आणि म्हणते, ती प्रतिमा ना मला दिवसेंदिवस आता डेंजरच वाटायला लागलीये. अहो, जुन्या आठवणी काढून ती मला कधी काही विचारेल असं वाटलंच नव्हतं. आता मला सांगा तुम्ही, ती प्रतिमा आणि तो किल्लेदार जर गप्पा मारायला लागले, मैफिली रंगवायला लागले, तर आपण मग काय करायचं? जर तिला सगळं आठवलं तर मग पुढे काय, असं ती आता विचारते. तिला गायब करायलाच हवं, असं प्रिया आता सांगते. तेव्हा आता नागराजला धक्का बसतो. मग तो आता विचार करतो आणि म्हणतो, मी तुला सांगत होतो अगोदरच की तिला या घरात घेऊन येणं खरंच खूप रिस्की आहे. आता तू तिला गायब करणार आहेस की मी करू, असं म्हणून तो भडकतो. तेव्हा प्रिया आता लगेच मोठा प्लॅन करते आणि सांगू लागते की कसं आहे ना, प्रतिमा माझ्यासोबत मंदिर सोडून कुठेही येणार नाही. मग तेथूनच तुम्ही तिला उचलायचं. मी तिथे तुम्हाला तुमच्या माणसांच्याकडे स्वाधीन करेल. तिथे तुमच्या माणसांना रेडी ठेवा. तेव्हा मंदिरातून डिरेक्ट तिला उचला, म्हणजे कुणाला काही कळणारच नाही ना, असं आता प्रिया प्लॅन सांगते आणि स्वतःवरच खूप गर्व करत असते की मी खूप छान प्लॅन केलाय. तेव्हा नागराज आता हसतो आणि म्हणतो, मंदिरातून उचलायचं का? अगं, माणसं असतील आजूबाजूला आणि गजबज सुद्धा असेल, आणि प्रतिमाने जर आरडाओरडा केला तर तिला आता बोलता येतं, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का? नागराज तिला विचारतो. तेव्हा प्रिया म्हणते, हो मला माहिती आहे, पण ते सगळं काही माझ्यावर सोडा. फक्त तुमच्या माणसांना आता सांगा, मी खून केली ना की करेक्ट त्याच वेळेला पुढे यायचं. तेव्हा नागराज म्हणतो, बरं ठीक आहे, मी करतो काहीतरी मॅनेज. त्यावेळी प्रिया आता खूपच खुश होते आणि म्हणते, चला आता प्रतिमाबाई, आपल्याला मंदिरात जायचंय ना, असं म्हणून आता ती हसते आणि तेथून प्रतिमाकडे जाते. तेथे गेल्यानंतर आता प्रतिमा रूममध्येच असते. ती काहीतरी सुई धाग्याने शिवत असते. मग आता तेवढ्यातच प्रिया विचारते, आई अगं तू काय करतेस? मग आता प्रतिमा त्यावरती काही बोलत नाही. प्रिया आता अजूनच अगदी लाडाने तिच्याबरोबर बोलू लागते. अगं आई, कसं आहे ना, तू घरामध्ये बसून अगदी बोर होत असशील ना, मी तुला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाते. त्यावेळी प्रतिमा म्हणते, नको, मी ठीक आहे. तेव्हा प्रियाला आता धक्काच बसतो. आपला प्लॅन आता चौपट होतो की काय, याची भीती तिला वाटू लागते. मग आता पुन्हा एकदा प्रतिमाला मनवण्याचं काम तिचं सुरू होतं. तेव्हा प्रिया विचारते, आई अगं ऐक ना, तुझ्या सगळ्या आवडत्या ठिकाणी मी तुला घेऊन जाते, चालेल ना मग? तेव्हा प्रतिमा विचारते, तू सायलीच्या घरी घेऊन जाणार आहेस? आता सायलीचं प्रतिमाच्या तोंडून नाव ऐकताच तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा पण स्वतःला ती खूप कंट्रोल करत म्हणते, अगं आई, तिकडे सायलीच्या घरी नाही ग, मी तुला मंदिरात घेऊन जाते की.
तेव्हा प्रतिमा आता तिच्याकडे पाहतच राहते. मग आता प्रिया म्हणते, चल नाही, तुला मंदिरात जायला खूप आवडतं ना, आणि मलाही खूप आवडतं, असं आता साळसूतपणाचा आव्हानात प्रिया तिला म्हणते. चल ना ग आई. मग प्रतिमा म्हणते, रविराज कुठे आहेत? ते नाही येणार का आपल्यासोबत? तेव्हा बाबा कशाला? अगं ते घरी कधी येणार, मग आपण कधी जाणार, आणि मग कसं करायचं बरं सगळं? खूप उशीर होईल ना गाई. त्यावेळी प्रतिमा म्हणते, पण ते घरातच आहेत ना. आता प्रतिमाच्या या प्रश्नांची उत्तरं ऐकून प्रियाची चांगलीच सटकते. मग पुढे आता प्रतिमा म्हणते, तू त्यांना जाऊन सांग, मग लगेच ते आपल्याबरोबर सुद्धा येतील. त्यानंतर प्रिया आता विचार करते, या अर्ध्या मेंदूच्या बाईचा मेंदू सुद्धा ना असा अर्धवट का चालतो ना कळतच नाही. परंतु रविराज काय, आता त्याचा बाप जरी आला ना उतरून खाली, तरीही मी या बाईला आज गायब करणारच, मनाशी पक्का निश्चय ती करते. इकडे सायली आता जेलमध्ये आलेली असते. तिला काहीही झालं तरी मधुभाऊंना भेटायचं असतं. अर्जुन केस लांबवतो या विचाराने ती पूर्णपणे खचून गेलेली असते. तर सायली आता अर्जुनला फोन करते आणि मला मधुभाऊंना भेटायचे, माझे वकील म्हणून मधुभाऊंना भेटण्याची परवानगी तुम्ही मिळवून देताय का, असं ती प्रश्न करते. त्याचवेळी अर्जुनला जरा धक्का बसतो. मग तो म्हणतो, आपण दोघे जाऊयात ना, मी तुम्हाला जॉईन होतो. मग सायली म्हणते, काही गरज नाही, माझ्या वडिलांना भेटायला मी एकटी समर्थ आहे, असं जरा तुटकपणे ती बोलत असते. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, हो मी येतो की, असं हसतच तो बोलत असतो. त्यावेळी सायली ऐकून घेत नाही. ती म्हणते, मला माझ्या वडिलांना एकटीला भेटायचंय. तेव्हा देताय ना तुम्ही परवानगी मिळवून, असं ती जरा रागातच विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे ठीक आहे, ओके नो प्रॉब्लेम, मी सांगतो फोन करून. तेव्हा आता सायली काही न बोलता फोन ठेवते. अर्जुन हॅलो हॅलोच करत राहतो. पुढे आता अर्जुन चैतन्यला विचारतो, काय रे, काय झालं असेल मिसेस सायलींना? त्या एवढ्या तुटकपणे का बोलत होत्या ना कळतच नाही. कारण त्यांना मधुभाऊंना भेटायला जायचंय. तर मला म्हणाल्या की मी माझ्या वकिलाशी बोलतीये, मी तुम्हाला कोणताही त्रास देणार नाही, मला परमिशन काढून द्या वगैरे वगैरे. एवढं फॉर्मल त्या का बोलत होत्या ना समजलं नाही रे चैतन्य. मग आता चैतन्य म्हणतो, अरे तू तिला म्हणाला होता ना की मधुभाऊंना आपण दोघेही भेटायला जाऊ. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बोललो होतो. मग काय झालं पुढे? त्यावेळी चैतन्य म्हणतो, एक्झॅक्टली हाच प्रॉब्लेम आहे. अरे तू तिला प्रॉमिस केलं होतं ना मधुभाऊंना भेटायला एकत्र जाऊ म्हणून. तू अगोदर आशा दाखवलीस आणि मग नंतर गेला नाही, त्यामुळे सायली वहिनी चिडली असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो असंच झालं असेल, मला असं वाटतंय, पण मी आता काय करू चैतन्य? तेव्हा चैतन्य विचारतो, आता मी सुद्धा हेच सांगू का रे अर्जुन? तेव्हा तू तिला परमिशन काढून देणार होतास ना, आता तू स्वतः तिथे जाऊन तिला सरप्राईज दे. तेव्हा अर्जुन आता खुश होतो आणि म्हणतो, हो छान, कमाल आयडिया आहे, मला आता तिला सरप्राईज द्यायलाच हवं, म्हणजे त्यांच्याही चेहऱ्यावर जरा आनंद येईल. पण मला का नाही सुचलं रे चैतन्य अगोदर हे? मग आता चैतन्य हसतो आणि म्हणतो, कसं आहे ना अर्जुन, अरे तू ओव्हरथिंक करतो ना, मग अशा साध्या साध्या गोष्टी तुला सुचतच नाहीत. तेव्हा तो आता बॅग घेतो आणि म्हणतो लगेच निघतो, आणि जाता जाता पोलीस स्टेशनमध्ये फोन सुद्धा करतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे पण इथूनच फोन कर. अर्जुन म्हणतो, अरे इथून कशाला, जर उशीर झाला मग मिसेस सायली पुन्हा माझ्यावर चिडतील आणि बोलायच्या थांबतील, ते सहन होणार नाही मला, असं म्हणून तो आता ऑफिसमधून पळ काढतो. त्याचवेळी चैतन्य त्याच्यावर हसतो आणि म्हणतो की काय करायचं या अर्जुनचं, सायली वहिनीच्या प्रेमामध्ये अगदी वेडा झालाय तो. विचार करून तो आता कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे सायली आता पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते आणि खूप रडत असते. ती स्वतःशीच म्हणत असते, मी आता कुठल्या शब्दामध्ये मधुभाऊला सांगू की अर्जुन सर आपली केस लढतायत खरं, परंतु तुम्हाला सोडवण्यासाठी प्रयत्न करतच नाही आहेत, आपली ते पूर्णपणे फसवणूक करतायत, असं म्हणून तिला अजूनच रडू येतं. हाच विचार ती सतत करत असल्यामुळे तिला काहीही सुचत नाही. तेव्हा काय झालं पोरी, असं तेथे असणाऱ्या एक काकी विचारतात. आता सायलीला बोलवायला येतात की मधुकर पाटलांना तुम्ही भेटू शकताय. त्यामुळे आता सायली लगेच मधुभाऊंना भेटण्यासाठी तिथे कारागृहात जाते. हे गेल्यानंतर आता सायली ही खूप रडत असते. मधुभाऊंना पाहताच तिचा हुंदका अगदी दाटूनच येतो. मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत, साऊबाळा काय झालं तुला, असं मधुभाऊ विचारतात. पण सायलीला आता काही सांगता येत नाही, ती फक्त आणि फक्त रडू लागते.
अगं तू असं काय करतेस बाळा? मी इथला प्रत्येक दिवस अगदी धीराने जगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुला असं रडताना पाहिलं ना की माझा जीव अगदी कावराबावरा होतो. तेव्हा तू अगोदर शांत हो आणि काय झालं ना ते मला सांग एकदम शांतपणे, असं ते म्हणतात. तेव्हा सायली रडतच म्हणते, मधुभाऊ मला ना तुमची माफी मागायची आहे. मधुभाऊ आता विचारू लागतात, कसली माफी बाळा? तेव्हा सायली आता रडतच सांगत असते की मधुभाऊ, गेल्या वर्षी जेव्हा तुम्हाला अटक झाली ना तेव्हा तुम्हाला सोडवण्यासाठी मी खूप वकिलांकडे गेले. अहो म्हणजे खूप अक्षरशः वकील शोधले, पण तुमची केस कुणीही घेतली नाही. सर्वांचं म्हणणं हेच होतं की ही केस पूर्णपणे हाताबाहेर गेली आहे आणि जर कोणी ही केस लढवू शकेल तर ते फक्त अर्जुन सुभेदार आहेत. अहो मधुभाऊ, माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नाही आणि म्हणूनच मी यांच्याकडे गेले, असं म्हणून ती रडते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, बाळा हाच उत्तम पर्याय होता. तुझी आणि जावईबापूंची भेट झाली आणि तुझ्या आयुष्याचं सोनं झालं बघ, असं म्हणून ते मागे असलेल्या अर्जुनकडे पाहतच राहतात. तेव्हा सायली देखील मागे पाहते, कारण अर्जुन आता तेथे आलेला असतो. सायली जरा धीरानेच त्याच्याकडे पाहते. मग नंतर आता सोनं तर माझ्या आयुष्याचं झालंय मधुभाऊ, तुम्ही कसे आहात असं अर्जुन आता विचारतो. मधुभाऊ म्हणतात, मी अगदी ठीक आहे. मला वाटलं की आज सायली एकटीच आहे. त्यावेळी आता सायली एकदम गप्प गप्प उभी असते. अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली आम्ही एकत्रच येणार होतो. मी हिला प्रॉमिस सुद्धा केलं होतं, परंतु तुमची मुलगी हिच्यामध्ये पेशन्स कुठे आहेत, आधीच निघून आली. तेव्हा अर्जुन आता सायलीबद्दल सांगतो. मग आता मधुभाऊ विचारतात, मला सांगा ही आज एवढी रडतीये का? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय काय ग सायली, तू रडतीयस का असं आता अर्जुन विचारतो, पण ती काहीच बोलत नसते. तेव्हा आता मधुभाऊ विचारतात, सांग ना अगं मगाशी काय सांगत होती, आता तर धीर द्यायला जावई बापू सुद्धा आले आहेत ना. तेव्हा सायली मनात विचार करते, आता मी तुम्हाला कसं सांगू मधुभाऊ, ज्यांच्यावर तुमचा एवढा विश्वास आहे तेच तुमची फसवणूक करतायत. तेव्हा आता ती अजूनच ओक्साबोक्शी रडू लागते. तेव्हा अर्जुन देखील विचारात पडतो, का रडत असेल सायली? तो विचारतो, सांग ना अगं सायली काय झालं, तू का रडतीये? मग आता सायली म्हणते, काही नाही, मी जुन्या आठवणी काढत होते, अगदी मधुभाऊंना अटक झाली ना तेव्हाच्या आठवणी, आणि म्हणूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं. आता जुनं सगळं काही विसरा असं अर्जुन म्हणतो, कारण हे लवकरात लवकर आता संपणार आहे. आता अर्जुन हे जेव्हा बोलतो तेव्हा सायलीला राग येतो. पुढे आता तो हसतच म्हणतो, मी मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवणार आहे. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. त्यावेळी आता मधुभाऊ म्हणतात, याची मला पूर्णपणे खात्री आहे जावई बापू, मी जेव्हा इथून बाहेर पडेल ना तेव्हा अगोदर तुमचा बहरणारा मी संसार पाहणार आहे. तेव्हा मधुभाऊंचं हे स्वप्न पाहून आता सायली अर्जुनला प्रचंड धक्काच बसतो. तेव्हा मधुभाऊ आता कौतुकाने म्हणतात, जावई बापू तुम्हाला एक सांगू का, जेव्हा तुम्ही जोडीने मला भेटायला येतात ना तेव्हा माझा ऊर अगदी आनंदाने भरून येतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आता इथून पुढे आम्ही जोडीनेच तुम्हाला भेटायला येत जाणार. आपल्या आश्रमाची जागा मी परत मिळवली म्हणून तुम्हाला मी भेटायला येणारच होतो, परंतु माझी आणि सायलीची थोडी चुकामुक झाली, बाकी काही नाही. तेव्हा सायली मनात विचार करते, बापरे हे मधुभाऊंशी किती सहज खोटं बोलतायत. मी स्वतः ऐकलं नसतं तर मला हे खोटंच वाटलं असतं की यांना मधुभाऊंना बाहेरच काढायचं नाहीये. अर्जुन जे काही बोलत आहे त्यावर मधुभाऊ अगदी डोळे झाकून विश्वास ठेवत असतात. तर सायली आता रागातच अर्जुनकडे पाहते. पुढे मधुभाऊ बोलतात, काही हरकत नाही, आज साऊ माझी एकटी मला भेटायला आली, पण मला तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय तुम्ही तिला अगदी सुखात ठेवत आहात. तेव्हा अर्जुन मनात विचार करतो, मिसेस सायली तुम्हाला असं वाटत असेल मी हे फक्त बोलण्यापुरतं बोलतोय, खोटं बोलतोय, परंतु मला हे कायम असंच हवं आहे. मला तुम्ही हवे आहात माझ्या आयुष्यात. त्यानंतर अगदी दुःखी अंतकरणाने सायली म्हणते, मधुभाऊ बरं मी निघते, ठीक आहे, तुम्ही तुमची काळजी घ्या हां. तेव्हा पुढे आता तुम्ही मला भेटायला याल अशी आशा मी व्यक्त करतो, ते पण जोडीने, असं मधुभाऊ म्हणतात. मग सायली आता म्हणते, मधुभाऊ निघते, असं म्हणून ती जायला निघते आणि अर्जुनला विचारत सुद्धा नाही. तेव्हा अर्जुन आता मधुभाऊंचा हात हातात घेतो आणि म्हणतो, येऊ पुन्हा भेटायला, असं म्हणून तो पुन्हा सायली पाठोपाठ जायला निघून आता विचार करत असतो ना की सायलीला असं झालं तरी काय असेल. मग आता तो लगेच तिच्या जवळ येतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये
अर्जुन आता सायलीला म्हणतो की तुम्ही माझ्याबरोबर बोलत का नाही आहात, बोला की पटकन. मग आता तेवढ्यातच ती रिक्षा थांबवते आणि अर्जुनकडे पाहत सुद्धा नाही. अर्जुनला आता खूप टेन्शन येतं. तो लगेच रिक्षाचा पाठलाग करतो, परंतु आता त्यांची चुकामुक होते. त्यानंतर तो घरी येतो आणि थेट रूममध्ये जातो, तर तेथे सुद्धा सायली आता नसते. त्याचमुळे आता अर्जुन खूपच अस्वस्थ होत तिथे हॉलमध्ये येतो. पूर्ण आजी वगैरे तिथे बसलेल्या असतात. मग तो कल्पनाला विचारतो, मम्मा अगं सायली कुठे आहे? कल्पना आता अर्जुनला सांगते, अरे तुझी बायको घरात नाही आणि तुलाच माहीत नाही. अर्जुनला आता धक्काच बसतो की सायली घरात नाही. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.